नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत पाणी बघायला. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये जसा पाऊस पडतोय तसाच आमच्याकडे नांदेड जिल्ह्यात पण पडलेला आहे आणि पाणी उघडून जवळपास आता 1 ते दीड तास होत आले आहे. आणि आता आम्ही जात आहोत जिथे आमच्याकडची सगळ्यात मोठी नदी मेंढला येते. हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे पाणी नदीपासून खूप दूर आहे मित्रांनो, कारण नदी ही पूर्णपणे भरलेली असल्यामुळे हे बाजूचं पाणी आतमध्ये येऊ देत नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्मशानभूमी ही पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. स्मशानभूमी ही नदीपासून खूप दूर असून सुद्धा इतकं जास्त पाणी स्मशानभूमीमध्ये आलेलं आहे की आता तुम्ही स्मशानभूमीची हाईट अंदाजा लावू शकता. आता थोडा वेळ जर पाऊस पडतच राहिला तर पाणी हे पुलाच्या वरसुद्धा येऊ शकते आणि रस्तासुद्धा बंद होऊ शकतो. या ठिकाणी इतकं जास्त पाणी येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला, पलीकडच्या साईडने एक वेगळी नदी येते आणि जिथे आपण थांबलो आहोत त्या बाजूने एक वेगळी नदी येते आणि 2 नद्यांचं मिळून इथे थोडं जास्तच पाणी होतं. आणि हा जो पूल आहे जिथे आपण उभं राहिलो आहोत तो पूल थोडासा छोटा झाला आहे. कारण आता तुम्हाला पलीकडच्या बाजूने दाखवतो, त्या पुलाची उंची आणि रुंदी थोडी जास्त असल्यामुळे आणि आपण ज्या पुलावर उभं टाकलो त्या पुलाची उंची आणि रुंदी या दोन्ही गोष्टी छोट्या असल्यामुळे हे पाणी तितकं जास्त प्रवाहाने पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे इथे पाणी जरा जास्त साचतंय. आता आपण ज्या पुलावरून शूट करत आहोत तो नवीन पूल आहे मित्रांनो. तो पूल खूप उंच आहे, पण जो मेन नदीचा प्रवाह आहे त्या आणि नवीन पुलाच्या मध्ये जो छोटासा पूल आहे तो पूल आहे जुना आणि त्या पुलामुळे पाणी तितकं जास्त सप्लाय नाही होत इकडे नव्या पुलाकडे. कारण नव्या पुलाच्या समोर जर पाणी गेलं तर तुम्हाला तितकी अडचण नाही दिसणार. इकडच्या साईडनं जर बघितलं तर, इकडच्या बाजूला बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की नदीचा इकडचा जो भाग आहे ते नदीचं पात्र थोडंसं मोठं आहे आणि इकडचं पाणी खूप फास्ट निघतंय. इकडच्या पाण्याला कुठेही अडथळा नाही आहे, त्यामुळे हे पाणी खूप फास्ट जातं आहे. हे पाणी समोर आसना नदीला जाईल आणि आसना नदीच्या मार्फत ते गोदावरी नदीला पण जाईल. हा जो महामार्ग आपण बघताय तो वसमत परभणी मार्गे छत्रपती संभाजीनगरला जातो इकडे, आणि इकडे अर्धापूर मार्गे नागपूरला जातो, तर इकडे नांदेडला पण जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.